नमस्कार श्रोते मित्र हो. कथा रस सादर करत आहे प्रतिभावंत कथाकार जी. कुलकर्णी लिखित कथा शेवटचे हिरवे पान. विरत चाललेल्या जुनाट सैलसर चेहऱ्यामधून एखादा थिजलेला डोळा बाहेर पाहत असावा, त्याप्रमाणे सीताक्का आपल्या माडीवरच्या खिडकीतून बाहेर पाहत बसली होती. आता आपणाला पूर्वीसारखे काम होत नाही हेच खरं, असं तिला वाटून गेलं. प्रल्हादला जाऊन आज बरोबर 15 वर्ष झाली. दर वर्षाप्रमाणे तिने आज त्याची खोली उघडून तेथील केर काढला होता. त्याच्या पुस्तकावरील धूळ झाडून ती रांगेत मांडली होती. त्याचे कपडे अंथरून झटकून ठेवले होते. पण आता सगळ्या खोलीला सारे संपत आल्याची कळा आली होती. पुस्तकांचा भुगा होऊ लागला होता. भिंती ओलसर असल्याने गादीला वाळवी लागली होती व कपडे जरा जोराने झटकताच हिसकू लागले होते. आता पुढल्या वर्षी काही हे टिकायचं नाही असं तिला वाटलं. पण त्याच्या जोडीला आपण देखील हे सारे शेवटचेच करत आहोत अशी एक चमत्कारिक भावना तिला एकदम जाणवली व ती एकदम चमकल्यासारखी झाली होती. कुणास ठाऊक, पुढल्या वर्षी आपण देखील ही खोली उघडून आत जायला हयात असणार नाही. मग या 2 खोल्यांना सुद्धा कुठली तरी जुनाट कुलपे पडतील व मग सर्वच नष्टांशाचा भकासपणा भरून राहील. मागे जयू प्रत्येक खोलीच्या फटीतून पाहत हिंडे. त्याप्रमाणे मग आणखी कोणीतरी या देखील फटीमधून कोरड्या उत्सुकतेने पाहून निघून जाईल. कोपऱ्यावरची सखारामाची खोली, त्याच्या बाजूच्या दत्तारामच्या खोल्या, खालच्या 2 बंद खोल्या शांतीच्या आणि त्यात भर म्हणून आता सीताक्का प्रल्हादच्या 2 खोल्या व त्यांच्या गंजून गेलेल्या कुलपावर तशीच मळकट चिकट कोळ्यांची जाळी. आता समोरच्या घराच्या अंगणात मध्येच सनई वाजू लागली व सीताक्काच्या विषण्ण मनाला एकदम हुरहुरीचा स्पर्श झाला. आज आपल्या प्रल्हादाचे असले स्मृतिश्राद्ध, पण याच वेळी जयूच्या मुलाचे बारसे असावे या उपरोधाची धार तिला जाणवली नाही असे नाही. पण वाटले हे चालायचंच. साऱ्या जगाने सुतक बाळगावे इतके कोणाचेच दुःख महत्त्वाचे असत नाही. आपण लग्नाला उभ्या राहिलो त्याच दिवशी आपली मैत्रीण कावेरी हिची आई वारली. पण लग्नातले सारे प्रकार यथासांग झाले. उखाणे नाव घेणं झाले, विड्या तोडल्या, विनोद थट्टा झाली. कावेरीची आठवण झाल्यापासून राहिली नाही, पण ती डोळे ओले करण्यापुरतीच. कावेरी तर अगदी आतड्याची मैत्रीण, पण येथे 2 घरातून विस्तव जात नव्हता. पण जयूला निदान डोळे ओलावण्या इतकी तरी आपली आठवण होईल. ती मुलाला घेऊन कशी दिसत असेल, तिचे मूल देखील कसे असेल. सनईमध्येच थांबली आणि सीताक्काला पुन्हा तिच्या खोल्यांनी वेढले. आता तिला जाणवू लागली ती शरीरभरची वेदना, अंगाचेच नको असलेले ओझे होऊन गेल्याची भावना. पुष्कळदा यापूर्वीही तिला वाटे, आत ही दुगदुग घेऊन आपण जगतो ते कशासाठी. एकदा संपून गेले तर सुटून तरी जाऊ आपण. पण सकाळ झाली की तीच धुगधुग टिकण्यासाठी आपण चुलीत लाकडे कोंबतो. ती देखील मग कशासाठी. तिला ते काहीच उमगत नसे. या खिडकीपाशी थोडा आडोसा धरून बसले की इतरांना न दिसता सारे काही पाहता येत असे व ही जागा आता सीताक्काला विरंगुळ्याची होऊन बसली होती. दुपारचे जेवण होऊन तासभर अंग पसरून झाले की विशेषतः उरलेला वेळ कसा काढायचा हा प्रश्नच असे. मागे दिवसाचे 24 तास पुरत नसत. देवाची शेजारती होईपर्यंत जीव अगदी पिंजून जात असे. प्रल्हादाचे खाणे तयार करायचे असे, त्याच्या कपड्यांच्या घड्या करणे, त्याचा कंदील पुसून स्वच्छ ठेवणे, एक ना हजारो गोष्टी असत. पण आता मात्र ते सारे कोसळून गेले. नवऱ्याच्या मृत्यूनंतर काडी टेकत डोंगर चढायचा होता, ती काडी देखील मोडून गेली. राहता राहिला डोंगर. सारे नकोसे वाटायला लावणारा कंटाळवाना दिवसांचा डोंगर. खिडकीतून परसापलीकडचा रस्ता दिसे.
तिथेच पिंपळकट्ट्यावर जांभळे, बोरे, केळी विकणारी म्हातारी बसे. बाजूच्या शाळेतील मुली तेथे येऊन गलका करीत काहीतरी हातात घेऊन खात जात. पुष्कळदा सीताकाला वाटे, जयू शाळेत जात असता जी म्हातारी बसत असे तीच ही असावी. मग तिलाच हसू येत असे. इतक्या वर्षानंतर तीच म्हातारी असेल कशी? जयूचे लग्न होऊनच मुळी 4 वर्ष झाली होती आणि आता तर बारसेच आहे तिच्या मुलाचे. पिंपळकट्ट्याजवळ लाकडाचा अड्डा होता. तेथील गडी लक्ष्मणला महिन्याला 1-2 रुपया मिळे, म्हणून तो सीताक्काकडे सोमवार शुक्रवारी येऊन जायचा. तेल तांदूळ काही संपलं असेल तर आणून द्यायचा. त्याशिवाय तो जाताना एखादा आणा हटकून मागून घे व बाहेर पडताना परसातल्या कडीलिंबाच्या झाडाचे पाने भराभर ओरबडून ने. आता कोणी सीताक्काकडे यायचे म्हणजे परसातून मागल्या दाराने यावे लागे. समोरील घर, ठेंगण्या गोपुराचे देऊळ सगळं आता उपटसुंबांच्या ताब्यात गेलं होतं व सीताक्काच्या आयुष्याप्रमाणेच तिच्या घराला देखील उजदार राहिलं नव्हतं. आता परसात दरवर्षी ढोपरा एवढे गवत वाढे. काही घाणेरीची झुडपे पुरुषभर वाढली होती व जयू ज्यासाठी जीव टाकत असे ते अबोलीचे झाड त्यात गुदमरून कितीतरी वर्षांमागे मरून गेले होते. पावसाळ्यात तर तिथे हिरवे तुंबलेले पाणी साचल्याप्रमाणे वाटे. एवढ्यातून मार्ग काढत येऊन तिच्या मागच्या दाराची कडी वाजवण्या इतके आतडे उरले होते कोणाला. घरात घड्याळ नव्हते, पण सीताक्काला त्याची गरजही भासली नाही. गेली 10 वर्षे कसल्याशा नव्या गिरणीचा भोंगा दररोज 4दा ऐकू येत असे. रात्री वाचनालयाच्या घड्याळाचे ठोके कानावर पडत आणि इतर वेळी देवळातील काकड आरती, नैवेद्य, शेजारतीच्या घंटा डोक्यातच ठोके पडत असल्याप्रमाणे खणखणत घुमत. ती चांगली ताटा एवढी घंटा एका हातात धरून तिच्यावर हातोडी मारत राहायचे म्हणजे हात पिंजून जात. आवाजाबरोबर येणारी थरथर अंगभर पसरे व कानाला मुंग्या आहेत. लहानपणी प्रल्हाद कोणीतरी घंटा वाजवू लागले की कानात बोटे घालून उभा राहत असे. त्यानंतर पितांबर नेसून तो पूजेला उभा राहू लागला. कधीतरी बदल म्हणून रामभट पूजा करीत, तेव्हा तो घंटा वाजवी. त्यावेळी त्याने घंटा हातात धरली की त्याच्या दंडाला पिळदार आकार येऊन तो घोटल्यासारखा दिसू लागे. मग त्याच्या उघड्या रेखीव अंगाला कोणाची तरी वाकडी नजर लागू नये म्हणून सीताक्का त्याच्यावर डाफरत. घाईघाईने एक पांबरी आणून त्याच्यावर टाकत. अण्णा कुलकर्ण्यांच्या घरातून प्रल्हादला बाहेर काढले तेव्हा त्याचे हात म्हणजे नुसते हाडे उरली होती. त्यावेळी चौघांची गरजच नव्हती. सीताक्काने त्याला लहानपणी उचलले होते तसे एकटीने सहज उचलले असते. रामभट 3 वर्ष अंथरुणाला खिळून मग गेला. प्रल्हादही गेला, पण घंटेचा आवाज मात्र तसाच निर्विकारपणे खणखणत राहिला. फक्त हात मात्र दुसऱ्यांचे. जपाची माळ ओढत दिवस काढत असल्याप्रमाणे जगत असल्या सीताक्कांच्या जीवनात त्याचा मात्र ठसठसणारा ठेका राहिला. त्या एका खोलीत झाडणी फिरवली, जेवणाची 2-4 भांडी तिथल्या तिथे विसळून घेतली की सीताक्काचं घरकाम संपल्यासारखंच होत असे. ते घर चांगलं 2 मजली पण जुनाट होतं. घरात 15 की 20 15 की 20 तरी खोल्या असतील. पण ठिकठिकाणी संपलेल्या आयुष्याला गाठी मारल्याप्रमाणे वाटणारी गंजलेली कोळिष्टकाने भरलेली कुलपे दिसत आणि त्यातील बहुतेक अनेक वर्षात उघडली गेली नव्हती. अनेक उजाड बिळांपैकी एकात राहून आपण बाहेर किलकिल्या डोळ्यांनी पाहत आहोत असे सीताक्काला अनेकदा वाटत असे. व अंथरुणावर पडले की एकेकाळी त्या खोल्यात असलेल्या संसाराची चित्रे तिला दिसू लागत. ते घर पिढ्यानपिढ्या सामायिक मालकीचे होते, पण घराण्यातील कुठल्या तरी बुद्रुकाने त्याची मोठी विलक्षण वाटणी करून ठेवली होती. न्हाणीघराची खोली दत्तारामकडे, पण तिच्या बाजूच्या खोल्या शांतीच्या मालकीच्या, पण बरोबर त्यांच्या वरची खोली सखारामाच्या वाटणीला. इतर दोघांच्या वाटण्यावर मिळून परशुरामाची खोली. सीताक्काच्या खोल्यांशेजारी त्या सटवीची वाटणी, तर तिच्याकडे पुढल्या भागात वाटणीला आलेल्या जागेशेजारी सीताक्काची एक खोली. एक देऊळ मात्र सलगपणे थोरल्या फाट्याकडे चालत होते.
वडिलोपार्जित घर कधी विकले जाऊ नये म्हणून अशी विभागणी झाली होती खरी. ते तसे विकले गेले नाही आणि आता तर त्याला महार देखील विचारणार नाही. आता 2-4 खोल्यांच्या कुलपे लावलेल्या नुसत्या चौकटी उभ्या होत्या. शंकररावांच्या खालच्या खोलीत रात्री सरळ गायी येऊन विसावत. आता येथील घराची कळाच गेली होती. इथल्या भाऊबंदकीत विस्तव जात नसे. भिंत जुनी झाली म्हणून तिची डागडुजी करायला कोणाचीच तयारी नसे, कारण त्यामुळे आपोआपच दुसऱ्याचा फायदा व्हायची भीती असे. पाहता पाहता फुंकर मारल्याप्रमाणे माणसे पांगली. आवाज फुटल्यावर दत्ताराम मुंबईला गेला. तिथेच त्याने शिंप्याचा धंदा केला व तिकडेच खलास झाला. त्याला कोणी पोरेवाळ्या आहेत की नाही कुणास ठाऊक, पण गेल्या 25 वर्षात कोणी इकडे फिरकलेच नाही. शांतीचा नवरा वेंगुर्ल्याला की कुठे निघून गेला. सखारामाचा पत्ताच नाही. नमू आजीची खोली होती, त्या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखेरीज काही नाही. राहता राहिली सीताक्का व पुढच्या बाजूला ती सटवी व तिचा सतत अंतरुणाला खिळून असलेला नवरा सदू भाऊजी. पण या खोल्यात आता यापुढे कोणी येणार नव्हते. नवे काही जन्मणार वाढणार नव्हते. प्रल्हाद गेला व सारं काही संपून गेलं. त्याच्या मनात सतत नवी धडपड असे. त्याला परसात भाजीपाला लावायचा होता. तेवढ्यासाठी त्याने खुरपी फावडा कुदळ आणली होती. दत्तारामला कोणी मुले असल्यास त्यांना पत्र लिहून घराची थोडी दुरुस्ती करून घ्यायची होती. नवा जिना लावायचा होता. पण हा नवा कोरा जिना पुढच्या मोठ्या सोप्यावर तसाच आडवा पडून राहिला. त्यावरून चढून जायला प्रल्हादला कधी मिळालंच नाही. देऊळ देखील त्या छिनालीच्या ताब्यात गेले. तेव्हापासून सीताक्काने देवळातही पाऊल टाकलं नव्हतं. तिथे कोपऱ्यात सतत फतकला घालून एखाद्या ओंगळ भूताप्रमाणे बसल्या पार्वतीच्या चेहऱ्याकडे पाहायचे म्हणजे तिचे अंग पेटल्यासारखे झाले असते. तिला तिच्या नावाचा उच्चारही नको होता. पण खरे म्हणजे तिचे मन कुरतडणारी, प्रत्येक दंशाने जास्तच विष उतरवणारी पार्वतीची आठवण तिच्या आयुष्याला कायमची चिकटून बसली होती. आणि त्या द्वेषाचाच एक शेवटचा कणखर कणा आयुष्यात उरला होता. गावातील अण्णा कुलकर्ण्यांच्या घरातून प्रल्हादला पोचवल्यावर सीताक्का परत आली तेव्हा हे घर, त्यातील भांडीकुंडी एवढंच नाही तर ओझ्याप्रमाणे जाईल ते सोबत येणारे अंग ही काहीच आपली नव्हेत असं तिला वाटू लागलं होतं. पहिल्या दिवशी सारा दिवस ती भ्रमिष्ठासारखी बसून होती. 2-4 माणसं आली. उभ्या उभ्याच औपचारिक बोलली. त्यावेळी तिच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस नव्हता. उलट ते एखाद्या तिराहिताप्रमाणे सारे पाहत ऐकत होती. रमाईच्या ओठावर केस आहेत हे तिला ती त्यावेळी बडबडत होती तेव्हा कळले. रामभटाचे पुष्कळसे दात पडले होते. दादा पुराणिकांना शेंडी देखील नाहीशी होण्याइतके टक्कल पडले होते. परटाच्या काशीच्या डोक्यात आता पांढरा पट्टा उमटला होता. ही सारी माणसं प्रल्हादच्या आठवणी काढून बोलत होती, मध्येच गळा काढत होती. पण स्वतः सीताक्का मात्र वख्खपणे बसून होती. फकीरा सुतार देखील आला होता, पण तो रडला नाही की त्याने प्रल्हादचं नावही घेतलं नाही. तो शांतपणे विड्या फुंकत बसला होता. आपली म्हैस 2 दिवसांपूर्वी हरवली, तिची हकीकत तो सांगत होता. आजूबाजूच्या खेड्यात तो 15-20 मैल भटकला, पण तिचा पत्ता लागला नाही. तिला कोणी डांबून ठेवलं की एखाद्या कसाबानं कापलं कोणास ठाऊक. पण आता पुरीचे मात्र दुधा वाचून हाल चालले होते. तो निघून गेला तेव्हा सीताक्काला बरंच मोकळं मोकळं वाटू लागलं होतं. त्यानंतर कोणी फिरकले नाही याचंही तिला बरं वाटलं. तिने पातेलेभर भात गदागदा उकडला, ऐस पैस बसून खाल्ला व मग ती भूताप्रमाणे आडवी झाली. सूज उतरल्यावर वेदना जाणवावी त्याप्रमाणे तिच्यात द्वेष पेटला. तो एका आठवड्यानंतर तिने हातात एक लाकूड घेतले. निश्चयाने पुढचा दरवाजा उघडला व ती पार्वतीच्या दारात जाऊन उभी राहिली. तिने तिला तोंड फाटेपर्यंत शिव्या दिल्या. तिच्या चुलीत शिरे उगवू देत म्हणून तळतळाट केला व ती बाहेर येताच तिचे डोके फोडण्यासाठी ती त्या ठिकाणीच बसून राहिली. पार्वतीने तिच्या तोंडावरच दार लावले होते.
पासून ते कायमचे बंद राहिले. तेव्हापासून असला प्रकार दररोजचाच होऊन बसला होता. ताठरलेल्या डोळ्यांनी सीताक्का रात्री अंथरुणावर पडली की तिला समोर पार्वती दिसू लागले. तिचा जाड गळा हातात धरून आपण तो कचा कचा दाबत आहोत असे तिला वाटू लागे व मग एकदम रात्री बेरात्री उठून ती पार्वतीच्या दारावर धक्के देऊ लागे. एकदा तर ती दार फोडण्यासाठी हातात कुदळ घेऊन गेली होती, पण त्याच वेळी तिला जयूचा भेदरलेला चेहरा खिडकीतून दिसला होता व एकदम वाचा गेल्याप्रमाणे गप्प होऊन ती माघारी परतली होती. मग एक दिवस कोणीतरी पोलीस आला, तिच्या विरुद्ध तक्रार आली आहे असं त्यानं सांगितलं आणि बाई माणूस तुम्ही कुठं कोर्ट कचेरी करत बसता असं सांगून तो निघून गेला. त्या रात्री सीताक्का अंथरुणावर बसूनच होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिने घराला कुलूप लावले. पत्र्याचा एक डबा पदराखाली घेतला व नवरा मेल्यापासून प्रथमच ती घराबाहेर पडली. चालताना ती अंधारातून एकदम बाहेर पडल्याप्रमाणे बिचकून गेली होती. आता गल्ली केवढी तरी मोठी झाली होती. कोपऱ्यावरील तुळशीदास सोनाराचे बसके घर जाऊन त्या जागी सिमेंटची मोठी इमारत आली होती. विष्णुपंताचे शिऱ्यासाठी प्रसिद्ध असले हॉटेल नाहीसे झाले होते. धमनी गाड्या ठेवायचे गाडीखाने आता जवळजवळ सगळेच नाहीसे झाले होते व त्या जागी भरगच्च माल भरली कापड दुकाने दिसत होती. रस्त्यावर गर्दी तर इतकी होती की ती बावरूनच गेली. अंगाला कुणाचा स्पर्श होऊ न देता अंग चोरत चोरत पुढं जायचं म्हणजे तिच्या नाकी नऊ आलं. तिला वाटलं पूर्वी याच नारायण गल्लीत संध्याकाळी यायचं म्हणजे भीती वाटे. रस्त्यावर एक माणूस दिसायचा नाही. म्युन्सिपाल्टीचा रॉकेल दिवा कुडचाभर उजेड सांडत एकाकी उभा असे. फार तर नारायणाच्या देवळातून सानेबुवा पुजाऱ्याचे भजन तेवढे ऐकू यायचे. ती आडवाटेने दुकानामागे आली. तिथे शेवटचे 2-4 गाडीखाने उरले होते. तेथे 2 खोल्यात फकीरा सुतार राहत होता. तो गुडघे मुडपून कट्ट्यावर बसला होता व नुसत्या झग्यातली मोकळ्या केसांची त्याची पोरगी त्याच्या गळ्याभोवती दोरी टाकून तोंडाने चाक चाक करत होती. सीताक्काला पाहताच फकीरा सुतार विस्मयाने उठला. सीताक्का, तू यावेळी इकडं? कुणाकडनं कळवलं असतेस तर मीच नव्हे का फेरी टाकली असती? तो म्हणाला. होय रे, पण मलाच गप्प बसवलं नाही. इकडे तिकडे पाहत सीताक्का म्हणाली, पण काम फार खाजगी आहे. मग त्या गाडीखान्याच्या कट्ट्यावर बसू, इथं नको. गळ्यावरची दोरी काढत तो म्हणाला, माझी बायको म्हणजे नगाराच आहे एक आणि ही तिचीच पोरगी. उड्या मारायला म्हणून दोरी आणून दिली तर मलाच गळ्याशी बांधून गाडीचा बैल करून टाकलं. त्यानं प्रेमळपणे मुलीच्या झिंज्यामधून हात फिरवला व तो तिला कोवळ्या आवाजात म्हणाला, तुम्ही चला आत बाईसाहेब, मी आलोच एवढ्यात. शहाणी बाई आमची. त्याने तिच्या जाण्याची वाट न पाहता तिला उचललेच व घरात अलगद उतरवले. चल म्हणून तो गाडी खाण्यापाशी आला व बंद दरवाजाजवळ बसला. पण सीताक्का तशीच उभी राहिली. मला हातभर लांब धारेची न मोडणारी सुरी पाहिजे, ती म्हणाली. ती पार्वती दर पौर्णिमेला कपिलेश्वरला जाते. या खेपेला तिचं मढ पाडायचं ठरवलं आहे मी. फकीरा सुतार तिच्या पिसाट डोळ्यांकडे पाहतच राहिला. वात भरल्याप्रमाणे तिचा चेहरा भडकला होता व ओठ थरथरत होते. सीताक्का, विडी की काय तू? आपल्या हाताने गळफास लावून घेणार होई? तो शांतपणे म्हणाला. फुकट फुकट मरशील बघ. मग मी करू तरी काय सांग तूच मला? दररोज उंडे गिळत दिवस काढू? तिने कर्कशपणे विचारले. तिच्या गळ्याच्या शिरा ताणल्यासारख्या झाल्या. माझ्या पोराला गोड जिभेने भुलवून घरात घेऊन तिनं मारलं, माझा नष्टांश केला. मी गप्प बसू? मुंगीसारखी मुंगी ती देखील चावल्याखेरीज मरत नाही. मी तर हाडा मासाचं माणूस.
माझं रक्तमास त्याला विचारलं होतं. तिचा आवाज एकदम फुटल्यासारखा झाला व ती हताशपणे धापा टाकू लागली. मी मी मात्र असं पोटात शिरून मारणार नाही. सरळ तिच्या समोर जाईन व तिचा गळा चरा चिरून घेईन. मग पुढचं पुढं बघू. हे बघ सीताक्का, तू तू घरी चल आता. मी तुला पोचवायला येतो. उठत फकीरा सुतार म्हणाला. परंतु सीताक्का तशीच आडमुठेपणाने उभी राहिली. तिने पदराखालून पत्र्याचा डबा काढला व फकीरा सुतारापुढे धरला. हे घे सगळं तू. यात माझा चंद्रहार आहे, नथ आहे, एक अंगठी आहे. घरी अजून एक पोची व भीकबाळे आहे, पण ते प्रल्हादाचं आहे. हेच एवढं माझं लग्नातलं. कुठंही गेलास तर एवढ्याला 100 रुपयाला मरण नाही तुला. बघ, कुणाला तरी दे, माणूस मिळव आणि तिला मारून घालायला सांग. तिचे तुकडे तुकडे करून बुट्टीतून कुत्र्या गाढवा पुढे ठेवल्याखेरीज मला बरं वाटायचं नाही. पाय वितळू लागल्याप्रमाणे सीताक्का एकदम कट्ट्यावर बसली व पदराने तोंड झाकून हमसू लागली. फकीरा सुताराने एक बिडी पेटवली. त्याचा हात कापत होता, पण तो शांतपणे म्हणाला, माझं ऐकशील तर सांगतो बघ. माझा बा कधी शिकला नाही. मी कधी अंगठ्यापुढे गेलो नाही. फळकुटावर रंदा मारायचा, उळी मारून मोडतोड करायची, एवढीच माझी अक्कल. पण बघ, 2-4 पावसाळे जगलो मी. लाता टोनपे खाऊन 2-4 तुकडे शिकलो बघ हाडानं. तू पार्वतीचा मुर्दा पाडणार कारण तिनं तुझ्या मुलाला मारलं, होय? पण शिक्षा कुणी करायची, तू की मी ग? हे बघ, जे होतं ते माणसाकडनं होत नाही, आपल्या कपाळावरच्या रेगोट्यामुळं होतं. आता तुझंच बघ, प्रल्हाद आपण होऊनच तिच्या घरी गेला होता ना. मग त्याची सुद्धा चूक होतीच की. तू त्याला आडवं पडून थांबवलं नाहीस. थांबवलंच काय तर नाही, ही तुझी सुद्धा चूकच. मग गुन्हा कुणाचा? तुझा, प्रल्हादाचा की पार्वतीचा? यात कोण कुणाला मारणार काय आणि करणार काय, तूच विचार करून बघ. आपलं कर्म म्हणायचं आणि गप्प बसायचं झालं. फकीरा सुताराने एक दीर्घ निश्वास सोडला. सगळीकडे कोंडल्याप्रमाणे सीताक्का घरी आली. तिने प्रल्हादाचे सारे सामान त्या खोलीत व्यवस्थित रचले व ती बंद करून आपले आयुष्य या खोलीपुरतेच आखडून घेतले. साधारण महिनाभरात फकीरा सुतार एकदा तरी फिरकून जायचा, पण या खेपेला 2-3 महिने झाले तरी त्याचा पत्ता नव्हता. आता पुन्हा उमरा ओलांडायचं तिला धैर्य होईना. शेवटी तिने अड्ड्यातल्या लक्ष्मणला 2 आणे दिले व चौकशीसाठी पाठवले. तो सांगत आला ते भलतेच. फकीरा सुतारला पोलिसांनी पकडून नेलं होतं. आता त्याला काळं पाणी होतं की फाशी एवढाच काय तो प्रश्न होता. त्याच्या मुलीनं समोरच्या गाडीखान्यातील शेण कुणाला न विचारता घेतलं म्हणून गाडीवानाने तिला चाबकानं मारलं होतं. घरी आल्यावर हे समजताच फकीरा सुतारनं आपल्या ओळीनं गाडीवानाला 14 वेळा भुसकलं होतं. आता त्या खोल्यात त्याचं कुणी नव्हतं. त्याची बायको पूरला घेऊन कुठल्या तरी दिक्काला निघून गेली होती, कुणास ठाऊक. सीताक्कानं पटकन तोंडावर तळवा ठेवला व ती खुल्यासारखी पाहतच राहिली. आणखी एक आतड्याचा तुकडा तुटल्याप्रमाणे तिला एकदम अपंग वाटू लागलं. सीताक्काची माणसं व फकीरा सुताराची माणसं यांनी मिळूनच गाव सोडलं होतं. आता गावातील नाथाचं देऊळ, दरवर्षी येणारा ओढ्याचा फेसाळ, लाल पूर, लक्ष्मेश्वराच्या जत्रेतील खेळ, गावातल्या जुन्या ओळखी याविषयी याच्याजवळ बोलता येईल असं कोणी उरलंच नव्हतं. पाठचा भाऊ गुडघ्या एवढा होईपर्यंत देखील उरला नाही. जेव्हा हा दही भाताच्या बुत्तीसारखा भाऊ मिळाला होता, हा ना रक्ताचा ना जातीचा,
पण हे ऐकल्यावर तिच्या मनावरचे सूत्र जास्तच काळवंडले व ती खचून गेली. त्या दिवशी पौर्णिमा होती. कशासाठी कोणास ठाऊक पार्वतीने सत्यनारायण केला होता. सीताकाला आमंत्रण नव्हतं, पण पार्वतीने तुळशी कट्ट्यात तुळशीचे नवे रोप लावत असल्या प्रल्हादला गाठलं व लागवी बोलून पूजा प्रसादाला बोलावलं. त्याने तिकडे जाऊ नये म्हणून सीताकाने दाताच्या कण्या केल्या. आपलेच नशीब खोटे म्हणत कपाळावर थडाथडा हात मारून घेतले. हा वैताग पाहून कधी नाही ते प्रल्हाद देखील चिडला होता. असं काय करतेस वेड्यासारखं? तुझा स्वभावच बघ अगदी संशय येऊन बसला आहे. आत्ताच पहा आपली घरं कशी वैऱ्यासारखी होऊन बसली आहेत. अशी कधी सुरुवात केल्याखेरीज पुन्हा कधी संबंध जुळतील होय? कोणीतरी कमीपणा घ्यायला हवाच. आता हे निमित्त देखील चांगलं आहे. सत्यनारायण पूजा प्रसादाला नाही म्हणायचं नाही असं तूच शिकवलंस की मला. तो म्हणाला, होय रे, पण ती बया कसली आहे माहीत आहे ना तुला? प्रत्यक्ष आईच्या गळ्यातील एक सर मिळावा म्हणून तो गळा चिरायला ती मागं पुढं पाहायची नाही. आता तुला धरूनच मला आयुष्य काढायचं आहे. परंतु प्रल्हाद हट्टानं गेला. त्यानं त्या घरी थोडे खाणे घेतले, प्रसादही खाल्ला. पण त्या रात्रीच त्याच्या पोटात दुखू लागलं व दुसऱ्या दिवशी ते बिदग्यासारखे फुगले. डॉक्टर झाला, वैद्य झाला, पण प्रल्हाद अंतरुणाला खिळला तो कायमचाच. त्याच्या पोटात वरून हाताला लागावा असला कसला तरी गोळा झाला होता व त्याचा चेहरा पिवडी लावल्याप्रमाणे पिवळा पडत चालला होता. रामभटाच्या बायकोच्या अंगात येत असे. सीताक्कानं तिच्या पुढे नारळ ठेवून हळद उधळली. तेव्हा तिनं 4 समक्षच सांगितलं की याला कोणीतरी विष घातले आहे आणि याला जर इथून ताबडतोब हलवले नाही तर त्याचा 4 दिवस देखील भरोसा नाही. विष ज्याने घातले त्याची सावली त्याच्यावर पडली नाही तर कदाचित जगेलही तो. हे ऐकून सीताक्का कोलमडून खालीच पडली. मग फकीरा सुतारानेच गाडी आणली होती. त्याने प्रल्हादला रातोरात घरातून काढले व कोणाला नकळत गावातल्या अण्णा कुलकर्ण्यांच्या घरात नेऊन ठेवले. त्यांचे घर प्रशस्त होते व त्या माणसाने सीताक्काला एक स्वतंत्र खोली दिली. 2 लुगडी फाडून तिने दारा खिडक्यांना पडदे केले व दारा नेहमी कडी लावून ती प्रल्हादच्या अंथरुणाजवळ खिळल्यासारखी बसून राहिली. तिने 1000 नवस केले. यातून प्रल्हाद उठला तर गावी जाऊन नाथाच्या देवळासमोर निखाऱ्यावरून चालत जाण्याचे तिने मागून घेतले. पण प्रल्हाद झिजत गेला. डोळे खोल रुतले व चेहऱ्यावरील मांसच वितळून गेल्याप्रमाणे त्याची नुसती कवटी दिसू लागली. सीताक्का एकदा अशीच गोठून बसली असता कोणीतरी दार ठोठावले. आज कसे काय दूध इतक्या लवकर आले म्हणत तिने कडी काढून दार उघडले. पण समोर पाहता तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले. दारात पार्वतीची मोलकरीण अंबी उभी होती. म्हटलं इकडून चाललो होतो, बघून जावं त्याचं कसं काय आहे ते, ती म्हणाली. सीताक्काने संतापाने दोन्ही हात दारावरच ठेवले व ती म्हणाली, बरं आहे की 4-6 दिवसात घरी देखील येऊ. बरं झालं म्हणायचं, देव पावला, अंबी म्हणाली. ती परत जात असता तिच्या अंगावरील बहुधा पार्वतीचे जुने लुगडे व गळ्यातील टिक्केचा पाठीवर दिसणारा लाल गोंडा पाहून सीताक्काला विलक्षण चीड आली. 1.5 दमडीची मोलकरीण आणि थाट एखाद्या बाजार बसवीचा, ती संतापाने पुटपुटली. पण तिचे मन मात्र अगदी काळवंडले होते व तिच्या साऱ्या अंगात कंप भरला होता. ती खिडकीपाशी आली व तिने पडदा बाजूला करून हळूच बाहेर पाहिले. कोपऱ्यावर पार्वती उभी होती व परत गेलेली अंबी तिला या घराकडे बोट करून काहीतरी दाखवीत होती. मग त्या दोघी आल्या व घरावरून निघून गेल्या. एखादी भिंत कोसळत असता भीतीने असहाय्य होऊन पाहावं त्याप्रमाणे सीताक्का पाहतच राहिली. मग एकदम प्राण उसळल्याप्रमाणे तिने हंबरडा फोडला व ती प्रल्हादच्या अंगावर पडून रडू लागली व आतून माणसे धावत आली. शेवटी छिनालीनं दावा साधला हो, सावली टाकून गेली माझ्या पोरावर, ऊर बडवत ती म्हणाली.
म्हटल्याप्रमाणे 5 दिवसात सीताक्का परत गेली, पण एकटीच. अण्णा कुलकर्ण्याच्या माणसांच्या आग्रहाला न जुमानता तिने बोचके उचलले व मागे न पाहता अगदी आटलेल्या कोरड्या डोळ्यांनी बाहेर पडून तिने तडक आपली माडीवरची खोली गाठली. 10 दिवसातच पार्वतीने देवळातल्या खोल्यांचे कुलूप तोडले. आत असलेले सीताक्काचे सामान अंगणात आणून टाकले व त्या खोल्यांचा ताबा घेतला आणि दुसऱ्याच दिवशी 50 पंत्या लावून ईर्षेने काकड आरती केली. ती जाड निर्विकारपणे घुमणारी घंटा वाजू लागताच डोक्यातच घन पडत असल्याप्रमाणे सीताक्काने डोके गच्च दाबून धरले व नकळत तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. त्या सटवीच्या चुलीत फड उगवू देत, तिचाही नष्टांश होऊ दे. नंतर देखील अनेकदा असाच तळतळाट तिच्या मनात उमटत असे, पण दरवेळी ती तो हुसकावून लावण्याचा प्रयत्न करे. कारण अशावेळी हटकून हसली की डाळिंब फुटत असल्याप्रमाणे चेहरा असणारी, कैऱ्यांसाठी मीठ मिरची पूड मागताना अंगाशी झुंबून आपणाला स्वतःच्या वयाची करून सोडणारी जयू तिला आठवत असे. तिच्या जन्माआधीपासूनच सीताक्का पार्वती यांच्या घरातले संबंध तुटून गेले होते. त्या समोरासमोर भेटल्या तर झटक्याने मान वळवत, पण जयू मात्र आईचा डोळा चुकवून परसातून झुडपांजवळ खाली वाकून सीताक्काकडे येत असे व तासन तास तिथेच असे. तिची नाचरी पावले साऱ्या घरात अलगद फिरत, तिचे निशिगंधाच्या कळीसारखे पाय फिरू लागले की सीताक्का पाहतच बसे. तिला अशावेळी पुष्कळदा वाटे, आपणच बहिऱ्याहून बसलो की काय कुणास ठाऊक, नाहीतर या पोरीने पायात घातलेल्या अदृश्य पैंजनांचे घुंगरू आपणाला खात्रीने ऐकायला आले असते. तिला घरी सतत राहणारा कोणी भाऊ नव्हताच, त्यामुळे प्रल्हादकडे तिची वरचेवर कसले तरी कामे निघत. संक्रांतीला रंगीत कागदाचा डबा करणे, वर्गात लावण्यासाठी इयत्ता 3री ही अक्षरे पुठ्ठ्यावर काढून घेणे, कुठून तरी मेहंदीची पाने आणणे. एकदा तर पट्ट्या सुटल्या तिच्या वाहनांना प्रल्हादने अर्धा तास खटपट करून खिळे मारून दिले होते. तिच्या पायाला तर थाराच नव्हता. नंतर अनेकदा सीताक्काला वाटे, आता इतकी वर्ष होऊन गेली, जयू कोठेतरी जाऊन मोठी झाली, तिचे लग्न झाले, पण या घरात सर्वत्र साचलेल्या धुळीचे पदर हलक्या हाताने बाजूला केले तर अजूनही तिची काही उमटलेली पावले येथे सापडतील. तिच्या पायाप्रमाणे तिच्या जिभेला देखील दम नव्हता. ही खोली कुणाची, ती कुणाची असे करत करत ती घरभर फिरे. मग सीताक्का तिला आपणाला माहीत होती तेवढी सारी हकीकत सांगे. मग त्या उजाड घरात वर्दळ दिसू लागे. ठिकठिकाणी दिवे लागत, चुली पेटत, दांड्यावर वाळत घातलेले कपडे दिसत. अनेक वर्षापूर्वीच मातीत गेलेली माणसे फुंकर घातल्याप्रमाणे जिवंत होऊन बोलू चालू लागत. दत्ताराम भजनाला उभा राहिला की गर्दी देवळात मावत नसे. रस्त्यापलीकडे पिंपळ कट्ट्यावर बसून माणसे तासन तास ऐकत. मग कुणीतरी त्याला अक्साने शेंदूर घातला व त्याचा आवाज जुन्या झाडणीप्रमाणे चिंबलेला फुटका झाला. नंतर तो मुंबईला गेला. तिथेच त्याने लग्न करून घेतले. त्याला काही मुले असतील तर देवच जाणे. सखारामला ना शिक्षण ना बायका पोरं. तो कुठंतरी स्वयंपाक करी, पाणी भरी. पाणी भरून भरून त्याच्या खांद्यांना घट्टे पडले होते. रात्री बेरात्री येऊन तो त्या खोलीत अंग पसरे. त्यानं त्या दिवशी अफूची गोळी घेतली असेल तर त्याला कामाची शुद्ध नसे. तो एकदा कुठल्याशा वराडाबरोबर पंढरपूरला गेला, तेव्हापासून त्याचा पत्ताच नाही. शांतीच्या गालावर सुरेख तीळ होता आणि देवळात दृष्ट लागण्यासारखी रांगोळी ती काढत असे. पण ती बाळंतपणातच गेली. तिच्या त्या सतत दाढी वाढलेल्या नवऱ्याने 14व्या दिवशी दुसरे लग्न केले व इथून तोंड काळे केले. नमू आजीने कधी कोणाच्या प्रकृतीविषयी चौकशी केली की तो माणूस 8-10 दिवसात म्हणे आजारी पडे. पण तिला अगदी मलमलीसारखे पातळ मांडे करता येत व आकस्मिकपणे 2-4 माणसे जरी जास्तीची जेवायला आली तरी तिचा स्वयंपाक नेहमी ईड येत असे. शंकरदादा हाताचा फार हलका. तो कुठेही एकदा येऊन गेला तर एखादे भांडे, पंचा, कसली तरी बाटली, चाकू, कात्री, अगदीच नाही म्हटले तर एखादी काड्याची पेटी तरी नाहीशी होत असे. पण तो पायाळू होता.
व पाठीत सनक भरलेली माणसे त्याच्याकडे पाठीला 3दा पावले लावून घ्यायला येत. हे सारे ऐकत जयू दूर खोलीपाशी जाऊन आतील काही दिसते का हे फट्टीतून पाहत असे. सकारामच्या खोलीत धुळीने भरल्या कपड्यांचे गाठोडे होते व कोपऱ्यात चटईची गुंडाळी होती. दत्तारामच्या सामानात एक जुने कपाट, ॲल्युमिनियमची 5-7 भांडी, एक रिकामा देव्हारा होता. शांतीची खोली जिथे चूल होती तिथे काळवंडली होती. त्याच कोपऱ्यात एक रवी, पोळपाट, 2 जुनी सुपे अस्ताव्यस्त पडली होती व तिचे एक जुने लुगडे खुंटीवरून लोंबत होते. शंकर काका, थोरले आजोबा, रखमाई यांच्या खोल्यांच्या चौकटी उभ्या होत्या आणि नमूआजीच्या बाबतीत ते देखील उरले नव्हते. हातात अबोलीची सुबक माळ पडेपर्यंत जयू चुरू चुरू बोलत असे. पण एकदा का सीताकाने माळ हातावर ठेवली की तिचे पाय बाहेर निघालेच. मग ती लगेच दुसऱ्या दिवशी येईल किंवा महिनाभर फिरकणारही नाही. ही पोरगी म्हणजे सरळ एक वेडा धूमकेतू आहे असे प्रल्हाद कौतुकाने म्हणत असे. पण प्रल्हाद गेल्यावर सगळेच बंद झाले. ती यावी असं सीताकाला फार वाटे, पण ती कधी परसात देखील आलेली दिसली नाही. पार्वतीचा दूरचा एक भाऊ होता. त्याला पूर्ण बाळ. त्याचं घर होतं ते त्याच्यामागे आपल्याला मिळावं म्हणून पार्वतीने जयूला उचलून त्याच्या घरी ठेवले. तिथेच ती वाढली. तिकडेच तिचं लग्न देखील झालं. सीताक्का कधी नाही ते एकदा आडव्या पडल्या जिन्याला वळसा घालून पुढच्या सोप्याला आली होती. तेव्हा तिला कोणीतरी दारातून आत ढकललेली लग्नपत्रिका दिसली होती. ती भिजून बरसून गेली होती व लग्न तर 4 महिन्यांपूर्वीच होऊन गेलं होतं. इतक्या वर्षानंतर जयू आली ती पाळणा हलवण्यासाठी. सोबत हा सनईचा सुरेल आवाज घेऊन. सनई पुन्हा वाजू लागली होती. सीताकाने पाय झटकले व त्यांना आलेल्या मुंग्या घालवल्या. इतका वेळ झाला पण आज देखील मागचा दरवाजा बंदच राहिला. मागच्या बाजूला स्वतंत्र असलेले न्हाणी घर आज मोलकरणीने उघडले होते. 2 तास राबून तेथून गाडीभर कचरा काढला होता. तेथे पाण्याचा हौद भरून बाहेर एक घंगाळे देखील भरून ठेवले होते. नंतर परसात अगदी एका कोपऱ्यात बसून हातावर भाकरी खाऊन ती निघून गेली होती. तिला कोणीच राहा म्हटले नसावे. सनई ऐकून येते रेंगाळावे असे तिला देखील वाटले नसावे. सारी तयारी झाली होती, पण परसात मात्र अद्याप कोणीच फिरकले नव्हते. सीताकाला वाटले, हे कसे? ती एकदम उठली आणि तिने अविश्वासाने समोर पाहिले. मागचे दार उघडले होते व जयूस बाहेर येत होती. इतक्या वर्षांनी तिला पाहता सीताका हरवल्यासारखी झाली. जयूने पायात तपकिरी रंगाचे गरम मोजे घातले होते. तिने रेशमी पोपटी रंगाचे लुगडे नेसले होते व डोक्यावरून पदर घेऊन अंगावर गडद हिरवी शाल पांघरली होती. ती न्हाणी घराकडे जात होती. सीताका बावरून गेली. ती लगबगीने उठली व खाली येऊन आपल्या पुढल्या दाराकडे आली. तिने अधीरपणे गंजलेला दांडा काढत दार खेचले. ते अनेक वर्षे न उघडल्यामुळे गच्च बसले होते. हिसक्याने ते उघडले, पण वरून चौकटीची माती लपालपा खाली पडली. सीताका बाहेर आली व इतक्या वर्षात तुळशी कट्टा ओलांडून प्रथमच पुढे गेली व न्हाणी घराच्या दाराजवळ थांबली. जयू एकदम दचकली व भीतीने तिचा घसा कोरडा पडला. अपरात्री कुदळ लाकूड घेऊन दार धडकणारी उग्र सीताक्का तिला आठवली व तिच्या तोंडून शब्द बाहेर पडेना. असं घाबरू नकोस, मी काही तुला गिळणार नाही. नाहीतरी गिळून टाकण्या इतकी तू छोटी राहिली नाहीस. एखाद्या लहान मुलीशी समजावणीच्या स्वरात बोलावं त्या आवाजात सीताक्का म्हणाली, मला फक्त पाहायचं होतं एका नव्या आईला. कितीतरी वर्ष झाली नाही. तिचा स्वर ऐकून विशेषतः तिचे मोकळे मोकळे हात पाहून जयूच्या जीवात जीव आला. पण तिची काळजी कमी झाली नाही. तिने बिचकत दरवाजाकडे पाहिलं. तिथे कोणी नव्हतं खरं, परंतु आपण सीताकाशी बोलत होतो हे जर आईला नुसतं कळलं तर ती 4 चौघांसमोर काडकन आपल्या मुस्काटात द्यायला कमी करायची नाही हे तिला माहीत होतं.
तिने लगबगीने सीताक्काला न्हाणीघरात घेतलं व दार लावून घेतलं. न्हाणीची खोली जिन्याखालीच होती. आतल्या ओलसर अंधारात दोघी जिन्याखाली उभ्या राहिल्या. जयू आता सीताक्का एवढी उंच झाली होती, पण अंगाने मात्र ती चवळीसारखी होती. सीताक्काने आवेगाने तिला जवळ घेताच दुधाच्या साईप्रमाणे ती अगदी हलके सहज जवळ आली होती. तिचा तेल, हळद, वेखंडाचा बाळंत वास सीताक्काला येऊन भिडला व ती विसावल्यासारखी झाली. जयू आता आई झाल्यामुळे चांगली भरली होती व तिच्या ताठर रसरशीत अंगस्पर्शाने सीताक्काच्या आयुष्यावरील बुऱ्याप्रमाणे जाड निर्जीव वाढलेली वर्षे गळून गेल्याप्रमाणे तिला ताजे तवाने वाटू लागले. पोरी, म्हणजे तू तरी या थेरडीला विसरली नाहीस तर? ती म्हणाली. विसरेन कशी? जयू म्हणाली, पण एकदम गप्प झाली. ती देखील खूप वर्ष मागे जाऊन चिमुरडी झाली होती व तिच्या मनात कोवळ्या अबोल आठवणी जाग्या झाल्या होत्या. आईपेक्षाही जास्त ओढ लावलेल्या सीताक्काला इतक्या वर्षाने भेटायचं, ते देखील आपल्या पहिल्या मुलाच्या बारशाच्या दिवशी, परंतु ते अगदी चोरून मारून असल्या कुबट अंधाऱ्या जागी. इतके सारेच कसे काय नासून गेले हे तिला कळेच ना. जयू, जयू, माझं एक ऐकशील? सीताक्का घोगरेपणाने कुजबुजली. मला एकदा तुझ्या मुलाला पाहायचं आहे ग. जयू अचंब्याने एकदम गप्प झाली. तिचं अंग झटकल्यासारखं झालं व तिच्या मनाचा गोंधळ उडाला. निदान आज तरी कसे शक्य आहे हे? आता आणखी थोड्या वेळाने बायकांची गर्दी वाढेल. बारसे देवळात होणार असल्याने आत्ताच तेथे तयारी सुरू झाली असेल. एवढ्यातून बाळाला घेऊन निघटायचं म्हणजे? सीताक्काने एक निश्वास सोडला. तिला जयूच्या मनाचा थांग लागला. होय होय, ते देखील खरंच. तुला आता मुलासकट कोण बाहेर सोडणार म्हणा? तू तर अद्याप ओली बाळंतीण आहेस. प्रल्हादच्या बारशाच्या दिवशी आईनं त्याला खाली ठेवलं नाही व दिवसभर माझ्यावर खडा पहारा ठेवला होता. सीताक्काचे ओठ मुडपल्यासारखे झाले. ठीक आहे, तू तरी भेटलीस हेच पुष्कळ झालं. कुणास ठाऊक तू पुन्हा कधी येणार, त्यावेळेस भेटायला मी जगते वाचते की नाही ते. बरं आहे, मी जाते पोरी. जयूच्या आतड्याला पीळ पडला. ही सीताक्का कशी विषविषीत, दुबळी झालेली, कसल्या तरी खोट्या वेड्या विषाने पिचलेली. खरेच ती पुन्हा कधी भेटेल की नाही कुणास ठाऊक. आपल्या मुलाला एकदा पाहावं ही तिची साधी इच्छा, पण ती देखील आपल्या आवाक्या बाहेरची. थांब सीताक्का, मी असं करते, ती एकदम म्हणाली. आज बाळाला एक मंतरलेला दोरा बांधायचा आहे. तो बांधण्यासाठी मी त्याला आत उचलून आणते व येताना आतून कडी लावून घेते. अंगारा दोरा घालताना इतर कुणी नको म्हणून कडी लावून घेतली असं सांगता येईल मागाहून. तू थांब इथंच, पण नंतर झटकन गेलं पाहिजे मला, हं? बरं का? ती बोलत असता सीताक्काने तिच्या अंगावरची हिरवी शाल सरळ केली व तिच्या गालावरून हात फिरवला. ती गेली. सीताक्काने जिन्याच्या पायऱ्यांच्या फटीतून समोर पाहिले. समोरील खोलीतून देवळाचा सोपा दिसत होता. आता तिथे काळ्या पांढऱ्या संगमरवरी दगडांची फरशी दिसत होती. फकीरा सुताराने करून दिलेली लाकडी मखर नाहीसे झाले होते व त्या ठिकाणी कुलूप घालता येणारे गजाचे दार झाले होते. सीताक्काला वाटले आता त्या देवळात आपला स्पर्श देखील उरला नाही. कुणास ठाऊक त्या सटवीने पूर्वीची गुळगुळीत काळी भाबडी मूर्ती देखील काढून टाकून नवी संगमरवरी नाटक्या पोरासारखी दिसणारी नखरेल बाहुली आणली असेल. जयू लगबगीने आली. ते हातात चौकोनी रंगीत तुकड्यांच्या दुपट्यात गुंडाळलेलं एक मुटकुळं घेऊन. अत्यंत अधीरपणे सीताक्काने ते हातात घेतलं. मूल अद्याप झोपेतच होतं व सगळ्या नव्या मुलांप्रमाणे त्याच्याही चेहऱ्याला रेखीव आकार, डौल काही नव्हता. पण त्याच्या नितळ लहान पाय तळव्यावरून बोटे फिरवताना सीताक्का जयू होऊन गेली. प्रल्हादला घेऊन ती अशीच तयार झाली होती.
तिची शाल निळी होती. तिच्या आईने देखील कसला तरी ताईत मंत्रून आणला होता व प्रल्हादच्या हातात असल्याच बिंदल्या. जयूने आपले मुटकुळे परत घेतले. नव्या आईचा हा संशयी अधीरपणा सीताक्कालाही नवा नव्हता. उलट तिला त्यामुळे खुनेचा शब्द पटल्याप्रमाणे आतून हुळहुळल्यासारखे झाले व तिने आपली बोटे हलके जयूच्या गळ्याभोवती फिरवली. जयू, अगं जयू, हे दार लावून कार्टी काय करते कुणास ठाऊक, समोरच कुणीतरी रागानं म्हटलं. सीताक्काच्या मनातील कोवळ्या आठवणी झटकन झडून गेल्या व तिचे अंग ताठरले. तिला गप्प राहायची खून करून जयू एकदम जवळ सरकली व सीताक्काची बोटे नकळत तिच्या दंडाभोवती पसरली. हा आवाज देखील तिला नवा नव्हता. सीताक्काचे डोळे एकदम ताणल्यासारखे झाले व डोक्यात घन पडत असल्याप्रमाणे आवाज होऊ लागला. तिची नजर पायऱ्यांच्या फटीतून समोर पाहत होती. देवळाच्या सोप्यावरून चौकट धरत धरत पार्वती एखाद्या अजस्र ओंगळ पांढऱ्या खेकड्याप्रमाणे वाकडी वाकडी येत होती. त्या रुंद पसरट चेहऱ्यावरचे अधू डोळे इकडेच पाहत असल्याप्रमाणे क्षणभर स्थिरावले. पार्वतीने पुन्हा एकदा माडीकडे तोंड करून हाक मारली व चरपडत ती जाण्यासाठी वळली. सीताक्काचे रक्त पेटल्यासारखे झाले. गळा गळा, त्या मळकट अंधारात तिच्या डोळ्यांपुढे निरनिराळे गळे दिसू लागले. मुलाचा करंगळी एवढा, जयूच्या केळीच्या काल्यासारखा गळा आणि पार्वतीचा तो रुंद पांढरा सोललेल्या विषारी कंदासारखा गळा. सीताक्काची बोटे तुंबलेल्या रानवटप्रमाणे त्या गळ्यात शिरली व तिने सारी शक्ती लावून बोटे अशी करकचून आवळली की ते बटबडीत हावरे डोळे त्या चेहऱ्यातून बियांप्रमाणे बाहेर पडले. जयूने हिसडा देऊन दंड सोडवून घेतला. सीताक्काचे एकदम ताठरलेले अंग व दंडावर नखे रुतून उठलेले अर्धे चंद्र यामुळे तिच्या जीवाचे पाणी पाणी झाले होते. पायानं एकदम वात झाल्याप्रमाणे दार धडकून ती धावत बाहेर पडणार होती, पण तिचा दंड पुन्हा धरून सीताक्का तिच्या कानाला लागली व धापा टाकत पुटपुटली. माझं एक शेवटचं ऐकून जा जयू, तुझ्या हिताचंच सांगते. या तुझ्या पोराला माझ्या घरी कधी कधी सुद्धा पाठवू नकोस. वेडाचे झटके येत असल्याप्रमाणे तिचा चेहरा वेडा वाकडा झाला होता. कधी पाठवू नकोस, नाहीतर कार्टे पहिल्यांदा मी तुझाच गळा चिरून टाकेन बघ, ती कर्कशपणे म्हणाली व जयूकडे न पाहता बाहेर पडली. तिने तरातरा आंधळेपणाने आपले दार गाठले व मागच्या मागे धाडदिशी दार लावले. आता पुन्हा दांडा लावत असता वरून ओलसर माती जुन्या खपल्यांप्रमाणे तिच्या अंगा खांद्यावर पडली. ती आपल्या खोलीत आली व धपकन खिडकीजवळ बसली. आता बाहेर सनईच्या जोडीला खास आरतीची घंटा खणखणू लागली होती, पण ते आवाज तिच्यावरून ओघळून गेले. तिला एकदम वाटले हे सारे फकीरा सुतारला सांगितले पाहिजे. मग तिला फकीरा सुताराचे जाणवले. फकीरा आठवला. बैलगाड्या जोडून सोडलेले गाव, गाडीला बांधून मागे येत असलेली पण वाटेतच मेलेली गाय, लहानपणीच गेलेला सावलीसारखा जवळचा भाऊ, अगदी हट्टाने आपल्या मुलाला ठेवलेले त्याचेच नाव प्रल्हाद, प्रल्हादचा कवटीसारखा चेहरा, घंटेचा खणखणीत आवाज, प्रल्हादाचा शाळेत जाण्याचा पहिला दिवस, परक्या घरी संपलेले त्याचे आयुष्य. आतड्याने रडत असता त्यावेळी कोरडे ठणठणीत राहिलेले आपले डोळे, सारे काही सीताक्काला भोवतालची एक एक कोरिष्टके चिकटत जात असल्याप्रमाणे आठवले. सगळीकडे भूतांची पावले वाजू लागली. सीताक्काने डोळे खिडकीच्या कडेवर टेकवले व हाताने कपाळ दाबून धरले. जयूने तिचा हात झटकला. त्यात पूर्वीच्या सगळ्या अबोली दिवसांचा झिडकारा सीताक्काला जाणवला होता. म्हणजे त्या पोरीला देखील आपली व्यथा कधी समजली नाही तर ती पूर्वीची जयू राहिलीच नव्हती. ती आता आई होऊन तिच्याच आयुष्याला कोंब फुटला होता. आता तिची पाठ कायमची आपल्याकडे वळली. आता हे शेवटचे हिरवे पान गळून गेल्याप्रमाणे सीताक्काला एकदम फार उघडे एकाकी वाटू लागले. दत्ताराम, सखाराम, शांता, नमुआजी, शंकरदादा यांच्या खोल्या उजाड होईनात का? पण बारीक सारीक आठवणी जतन करून मनातील खोल्या तरी आपण नांदत्या ठेवल्या.
प्रल्हादाने तर प्रत्येक पावलात आठवण ठेवली. फकीराचा विसर पडला नाही. शिवाय त्याच्या गळ्याभोवती फास टाकण्यासाठी तरी का होईना तो पोलिसांना हवा होता. ती पिशाच्य पार्वती, तिला अंथरुणाला खिळलेला का होईना नवरा आहे. कुठेतरी 2 दिडक्या मिळवणारे पोर आहे. आई झालेली एक मुलगी आहे. हे सारे जरी तिला नसते तरी तिचा गळा चिरण्याची चित्रे पाहत तिच्या द्वेषावर जगणारी, तिची आठवण रात्रंदिवस कवटाळून दिवस काढणारे खुळचट थेरडी तरी तिच्या नशिबी आली आहे. परंतु तेवढं देखील आपल्या वाट्याला मात्र आलं नाही. आणि या विचारानं एक फार जुनं गळू अकस्मात तोंड फुटून वाहू लागावं त्याप्रमाणे सीताक्का आपलं थुलथुलीत अति पिकलेलं अंग हलवत आवाज न करता स्वतःशीच रडू लागली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.